वेदांत बंडगर या बालकाच्या खून प्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट आणि दिला धीर. पोलीस अधीक्षकांना भेटून आरोपीस त्वरित अटक करण्याच्या दिल्या सूचना. भाजपच्या नेत्या नीताताई केळकर यांनी आरोपींना अटक करावी अशी मागणी पोलीस प्रमुखांकडे केली. काल वेदांत बंडगर याची गोळ्या झाडून केलेल्या निकरून हत्येच्या कारणाचा आज उलगडा झाला आहे. सांगली रेल्वे स्टेशनमध्ये माथाडी पुरवण्याचा ठेका सोडा किंवा मला 10 लाख रुपये द्या नाहीतर गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी काल निलेश गडदे याने ठेकेदार लक्ष्मण खरात याच्या बाज तालुका जत येथे राहत्या घरी जाऊन दिली होती. ही तक्रार जत पोलीस स्टेशनला देण्यासाठी मयत मुलाचे वडील मारुती बाळासाहेब बंडगर गेले होते. ते तेथून परत येण्यापूर्वीच आरोपी निलेश गडदे हा त्यांच्या सांगलीच्या घरी आपल्या 4 साथीदारांसह पोहोचला आणि त्याने पिस्तुलातून गोळ्या झाडत अंगणात खेळत असलेल्या वेदांतवर फायरिंग केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. काल बाज येथे झालेल्या प्रकाराची जत पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती तर वेदांतचा जीव वाचला असता, असे त्याच्या पालकांनी सांगितले आहे. कारण बाज येथे गोळीबार व खरात कुटुंबियांना धमकी दिल्यानंतर निलेश गडदेने जत पोलीस स्टेशन येथे येऊन चौकात फायरिंग करून सांगलीला येऊन त्याने बंडगर यांच्या मुलाचा खून करेपर्यंत जत पोलिसांनी काहीच ॲक्शन घेतली नाही असा आरोप मयत मुलाचे वडील मारुती बंडगर यांनी केला आहे. तर हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी या भ्याड हल्ल्याच्या निषेधात आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मयत वेदांतचे कुटुंबीय यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कलमे लावून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माननीय SP साहेबांची मी आज भेट घेतलेली आहे. सातत्यानं असे प्रकार वाढत आहेत तर त्याला आळा बसला पाहिजे या दृष्टिकोनातून कडक पावलं पोलीस प्रशासनानं उचलावी अशा पद्धतीची भूमिका मी माननीय SP साहेबांच्यावर मांडलेली आहे. कारण हा प्रकार जतमध्ये घडला आणि हे सगळे लोक एकाच गावातले आहेत, नात्यागोतीतले आहेत. हे प्रकरण सातत्यानं वाढायला लागलेले आहेत. तर परत असं काही प्रकरण घडू नये याच्यासाठी योग्य काळजी पोलिसांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती माननीय SP साहेबांच्याकडे केली. जतमध्ये हा प्रकार घडलेला आहे, वेळी जर का पोलिसांनी रोखलं असतं तर ही दुर्घटना घडली नसती. बरोबर आहे. जतमध्ये तर हे सगळं शांततेत सगळा विषय मिटला असता किंवा कारवाई झाली असती तर हे पुढचं जे प्रकरण झालं मुलाचं मर्डर होण्याचं ते मर्डर झाला नसता अशी भावना आम्ही इथं मांडलेली आहे. परंतु इथून पुढं पोलीस प्रशासनाने असे जेव्हा सेन्सिटिव्ह विषय येत आहेत तेव्हा अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या विषयाकडे बघितलं पाहिजे आणि त्या विषयाचा तात्काळ कारवाई तर करणे नाहीतर ते सामंजस्यपणाने मिटवणे दोन्हीपैकी एक काहीतरी तात्काळ केलं पाहिजे की जेणेकरून असे प्रसंग होण्यापासून टाळलं जाईल. सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री गुन्हेगारीचा योग्य बंदोबस्त पोलीस प्रशासन करेल. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही सोमवारी हे सगळं कानावरती घालतोय. पण तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने चांगली तयारी करावी आणि हे जे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत सांगली शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांच्यावरती वचक असावी, त्यांच्यावरती योग्य आणि कडक कारवाई करावी अशी मागणी माननीय SP साहेबांकडे केली. कुठेतरी पोलिसांनी आता ॲक्शन मोडवर येण्याची गरज 100% ॲक्शन मोडवरती आलंच पाहिजे पोलिसांनी. आणि असं नाहक लोकांचं बळी जाणं हे आपल्यासाठी योग्य नाही, चांगलं नाही आणि त्यामुळं एकदम कडक पाऊल पोलीस प्रशासनानं उचलावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ती आम्ही आता इथं मांडली. जतच्या पोलिसांनी वेळेत दखल घेतली असते तर या 13 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव गेला असता का? जतच्या PIच्या चौकशीची मागणी करता का? हे बघा हे सगळं प्रकरण व्यवस्थितपणे माननीय SP साहेबांच्या कानावरती घातलं आहे. सुरुवात कशी झाली, पुढं पोलीस स्टेशनमध्ये काय झालं, पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये काय झालं, नंतर सगळा प्रसंग काय घडला हे सगळ्या बाबी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या कानावरती घातलेले आहेत आणि त्यांनी आता योग्य सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावरती आता मी बोलणं योग्य वाटत नाही, त्याच्यावरती माननीय अधीक्षक साहेब बोलतो. त्याच्या पाठीमागे कोण वेगळाच असं नेता आहे असं कळते मोठा कोणतरी? नाही लोक आता मला बोलत आहेत की लोक मला काय हे प्रसंग माहीत नाही. आता आल्याच्या नंतर लोक मला भेटलेले आहेत तर त्या लोकांची तुम्ही चर्चा करून घ्या की काय काय घडलं. ती लोकं तिथं प्रत्यक्षात होती, त्यांनी कुणाचे फोन ऐकलेले आहेत काय आहेत असं मला ते आता सर्किट हाऊसला सांगत होते. तर त्याच्यावरती तुम्ही बोला, मी बोललं तर त्याला वेगळं बोलत. आज रोहित पवार जो काल आमच्या इथे स्टेट बँक कॉलनीमध्ये जी 13 वर्षाच्या मुलाची वेदांत बंडगर याची जी दुर्दैवी हत्या झाली
अतिशय ज्याला म्हणतो आपण निगृहपणे हत्या आणि ज्याला उलट्या काळजाच्या ज्या माणसांनी अशा त्या केलेली आहे ती हत्या, त्याचा निषेध तर पहिल्यांदा करते. आणि त्यासाठी मी आज त्या बनगर कुटुंबियांची भेट घेतलेली असताना ज्यावेळेला परवा दिवशी ज्या लक्ष्मण बाज या सगळ्या या हमाल संघटनेचं जे कंत्राटदार आहेत त्यांच्या बाजच्या घरी जाऊन हा जो जामिनावर सुटलेला जो गुंड आहे निलेश गावडे नावाचा, तर त्यांना धमकी दिली होती, घरात घुसला होता. पण ते स्वतः घरात नव्हते, घरात त्यांची पत्नी होती आणि ते घाबरून रात्री त्यांनी काही पोलिसांना कळवलं नव्हतं. पण कालच्या संध्याकाळी काल दुपारी यांचे नेते जे बाळासाहेब गावडे सकाळी 11 ते 5 हे पोलीस स्टेशन जतला होते आणि जतमध्ये त्यांच्याबरोबर सगळे हमाल मंडळी जमा झाली होती. तरीसुद्धा हा आरोपी त्यांना धमकी देत होता. या सगळ्यामध्ये असं लक्षात येते की जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत यांनी वेळकाढूपणा केलेला आहे. यांनी कुठल्याही पद्धतीचं जे खाली रिपोर्टिंग वरती करायला पाहिजे होतं, पोलीस कुमक मागवायला पाहिजे होती किंवा तातडीनं त्या आरोपीला पकडायला पाहिजे होतं, याच्यामध्ये त्यांनी कुचराई केली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे त्यांचं निलंबन करावं असं तर मी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आणि या सगळ्यांचे जबाब तिथे घ्यायला लावलेत. माझ्यासोबत युवा मोर्चाचे आमचे शांतीनाथ कर्वे, आमची टीम आहे युवा मोर्चाची आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना आम्ही आता हे अवगत केलेलं आहे आमच्या आमदार आणि पालकमंत्र्यांना. त्यांना सांगून दमलो तर त्यांना ऐकायलाच येत नव्हतं. हे घ्यायचे 10 मिनटं बोलून जाऊ बाहेर थांबा असे जवळजवळ बरेच वेळ त्यांना कुणाचे फोन यायची, कोणतरचा फोन द्यायचे. कोणाचा फोन येत होता मला काय लक्षात तेवढं. सचिन मोठे ॲरलेस कोणतर म्हणून त्यांचा DYSPने फोन येत होता. तिने ते DYSP सारख्या त्यांना इकडे फोन यायचा. सकाळी 11ला गेलेलं साहेब संध्याकाळी 5:30 वाजता थांबवलं आम्हाला आणि तिने पण आमचा दखल घेतली नाही म्हणून हे प्रकार घडलेला आहे. काय मागणी? आमची मागणी काही नाही. ही पोलीस स्टेशननं आमची दखल घेतली नाही आणि त्यांच्यामुळं आमचं ही बाळ गेलेलं आहे एवढंच मला सांगायचं. आणि दुसरी गोष्ट त्या निलेश सरकारला काय निलेश गडदेला एन्काउंटर झाला पाहिजे हीच आमचं म्हणणं आहे. कारवाई कडक झाली पाहिजे आणि यांच्या नेत्यांच्या कोणाच्या दबावाखाली असं कर चाललं सगळं कसं व्हायचं गोरगरिबांचं. आणि गरिबांची कुठं न्याय मागाय गेली आमच्यासारखी माणसं मोहरी गेली तर आमच्याच घरात येऊन आमच्या मुलांनी बाळांनी बायकांनी मारहाण करून गोळ्याबार करण्यात आली तर आम्ही कसं यांच्या हिताच्या कामासाठी जायचं एक हेच आहे. आणि अशी कन्या घेणारी, पैसे मागणारी, दमदाटी देणारी, पिस्तूल काढणारी, फायरिंग करून पोलीस स्टेशनच्या समोर फायरिंग होते जतमध्ये. ते कोळेकर साहेब तथंच आहे, PI वाटतं तिथं. कोळेकर साहेब स्वतः समोर बघतात गाडीवर आमच्या सभासदांनी ते आता फायरिंग आपल्यावर करतोय आम्हाला मारायला लागते कवा हे होतंय म्हणून आम्ही सभासदांनी बी दगड टाकली गाडीवर त्याच्या. आणि साहेब समोरच आहे. हे आम्हालाच म्हणतात तुम्हाला अक्कल आहे का नाही साहेब, त्याच्या मागं गाडीला वाहतूक सापडतोय आता. साहेबानं तेव्हा त्याला पकडलं असतं गाडी मागं लागून हे प्रकार झाला असता का? काही सगळं ठरवूनच कार्यक्रम झाला आहे ही जरा मला काय कळेना. होय, त्यांचे कोळेकर साहेब निलंबित झाले पाहिजेत आणि त्यांनी हे केलंय म्हणजे त्यांच्यामुळं झालेलं आहे ही माझं सांगणं आहे. निलेश गडदे यांच्यापासून तुमच्या कुटुंबाला धोका आहे का? हो, धोकाच आहे की आता इथून धोकाच आहे. मुलग्याला मारतो म्हणला आणि मलाही मारतो म्हणला आहे. त्यात ते मुक्कादम लक्ष्मण करत त्यालाही मारतो म्हणला आहे. मी धोकाच आहे की. आणि काय सभासदांनी फोन लावून दमदाटी दिला आहे आमच्या बाजून राहायला कर बरं नाहीतर मग कोण माय मी ओळखताय का ही भाषा करतोय. आमच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे म्हणून आमच्या सगळ्या कुटुंबाला हे आहे असं पोलीस प्रोटेक्शन आम्हाला. ही निलेश गडदे हजर होऊस तर ही सगळं ही लागणार आणि द्यायला लागणार आहे मला. पोलीस बंदोबस्त पाहिजे आणि आम्ही ही मागणी आता मी नेत्यांनी बी करू आणि सगळ्यांना मी सांगणारच आहे. हमाल पंचायतचे आरग रेल्वे मालधक्का येथील हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांच्याबाबत परवा दिवशी रात्री त्यांच्या घरामध्ये जाऊन आरग येथील विवादाबाबत
आमचे लक्ष्मण खरात यांच्या पत्नीस आणि त्यांच्या घरच्यांना आणि त्यांच्या मुलांना धमकवण्याचा प्रकार निलेश गडदे आणि त्याच्या सहकार्याने केलेला आहे. त्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आमच्या हमाल पंचायतचे प्रतिनिधी, बाजार समितीचे माजी संचालक आणि आत्ताचे विद्यमान संचालक मारुती बंडगर आणि त्यांचे वडील बाळासाहेब बंडगर हे आणि लक्ष्मण खरात आणि आमच्या हमाल पंचायतचे आरग मालधक्क्याचे सर्व हमाल बांधव जत पोलीस स्टेशन येथे गेले असता 11 वाजता गेले असता त्यांची 3 वाजेपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे तिथल्या PSI संदीप कोळेकर यांनी. आणि हे प्रकरण त्यांनी भिजवत तिथंच ठेवलेलं असल्यामुळं हा जो कालचा भ्याड हल्ला इथं झालेला आहे, जतमध्ये झाला, निलेश गडदे आणि त्यांच्या सहकार्याने केला आणि तो हल्ला यशस्वी झाला नाही म्हणून चिडून जाऊन त्यांनी बाळासाहेब बंडगर आणि मारुती बंडगर यांच्या सांगली येथील राहत्या घरावर हल्ला केला, भ्याड हल्ला. आणि त्यामध्ये नाहक बाळासाहेब बंडगर यांचे नातू मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत याची हत्या झालेली आहे. ही क्रूर हत्येचा आम्ही सांगली जिल्हा हमाल पंचायत आणि सर्व कष्टकरी ह्याचा आम्ही निषेध करतोय, तीव्र निषेध करतोय. शासनाकडं आणि प्रशासनाकडं आमची एवढीच मागणी आहे, येत्या सोमवारपर्यंत सर्व आरोपींना प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना सहकार्य करणाऱ्या जे कोणी असतील ते कुठल्याही पक्षाचे असू देत, कुठल्याही संघटनेचे असू देत, त्यांना अटक झालीच पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि वेदांचा हा जो हत्या आहे त्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होऊन आरोपींना फाशी झालीच पाहिजे. ह्या मागणीसाठी आम्ही मंगळवारी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं सर्व कामकाज बंद ठेवून कलेक्टर ऑफिसवर आम्ही धडक मोर्चा काढत आहोत. आणि जोपर्यंत वेदांतला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचा संघर्ष चालूच राहील. कारण हा वेदांत हा बाळासाहेब बंडगर यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबावरचा हल्ला नाही तर संपूर्ण हमाल कष्टकऱ्यांच्या एकूण संघटना आणि कष्टकऱ्यांच्या ह्याच्यावर तो हल्ला आहे असं आम्ही समजतो. आणि यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारचे प्रकार थांबले पाहिजेत. ह्यामध्ये प्रशासनानं लक्ष जातीनं घालून लवकरात लवकर कारवाई करण्याचं पाऊल उचलावं. परवा दिवशी आमच्या घरी निलेश गडदे येऊन मी घरी नसताना आमच्या बायकोला गोळी दाखवून आमच्या बायकोला पॅरलेस झाला आहे आणि मी तुझ्या नवऱ्याला जीवे मार, ते काम तर सोड, नाहीतर मला 10 लाख रुपये द्या असं नवऱ्याला सांग, नाहीतर मी त्याला जीव मारणार. पोरांना तुमच्या वडिलाला मी ठेवणार नाही, वडिलांना तुमचा वडील पाहिजे असेल तर त्याला सांगा. आणि असं कोण तो गेला आणि गावात जाऊन बार करून शिवे देऊन गोळीबार उडवून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला सर्वजण गेलो आणि आमची न्याय देण्यासाठी आमचं बाळासाहेब बंडगर आम्हाला कुठल्याही परिस्थिती आमच्या संग असतात म्हणून आम्ही त्यांना बोलवून नेलं. आणि पोलीस स्टेशन आमची काही दाद घेतली नाही. कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला शिवगाळ करणे किंवा आमच्याला त्रास दिला. 4-5 तास आम्हाला आमची कोणी तक्रार घेतली नाही. आणि तर सचिन मोठे साहेबांचा म्हणजे त्यात अंकुश गड्डेने फोन दिला साहेबांना, मोठे साहेब बोलणार आहे म्हणून असं फोन दिला. त्यामुळे आम्हाला शिवगाळ करणे, बघतो घेतो चालू आहे की म्हणले. त्यानंतर निलेश गडचा फोन आला बाळासाहेब बंडगरांना की तुला जीव मारतो, तुझ्या पोराला मारतो, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कशाला गेला, तू निघून जा असं म्हणला. पण तरीसुद्धा आम्ही गेलो ना, आम्हाला पोलीस स्टेशनला काय दाद दिली नाही. त्यानंतर तो येऊन रस्त्यावर पिस्तूल काढून वर तुला ठेवत ना जीव मारतो म्हणून रिव्हॉल्वर काढले. आम्ही सगळ्या हमालांनी त्या दगड फेकून गाडी त्याची काचा पडून गेले. त्यानंतर आम्हाला न्याय काय मिळाला नाही. पोलिसांनी आम्हाला 5 तास ठेवल्यामुळे बाळासाहेब बंडगरच्या इकडं घरी येऊन त्यांनी तर न दाद घेता आमच्यासाठी त्या मुलाचा बारका लहान मुलाचा जीव गेला. ह्या न्याय द्यायला येणाऱ्या माणसामुळे आम्हाला सहकार्य करतोय म्हणून इथे येऊन त्याने त्या लहान मुलाला मारलं. PI कोळेकर साहेबांनी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला शिवगाळ करून बाहेर काढले, घेतो असं तसं म्हणून आम्हाला लक्ष दिलं नाही. PI साहेबांनी त्यांचं काम तक्रारच घेतली नाही. 5 तास थांबून आम्हाला हाय असं ठेवलं. काय तक्रार कोणाच्या प्रेशरमुळे घेतली नाही. मोठे साहेबांचा फोन आला म्हणून 2-3 वेळा फोन दिला साहेबांना. मोठे साहेब सचिन मोठे साहेबांचा फोन आहे म्हणून साहेबांना ह्याला PI कोळेकर साहेबांना फोन दिला बोलणार आहेत म्हणून. त्यांच्या दबावामुळे आमची दखल कोणी घेतली नाही. आमचे 100-125 लोक तर पोलीस स्टेशनमध्ये उभा होते. आम्हाला गेले आम्हाला 5 तास आळडाळ केल्यामुळं त्या लहान मुलाचा जीव गेला. सचिन मोठेंचे काय संबंध?
आणि आमचं 100 माणसं म्हणजे 500 माणसाचं कुटुंब म्हणजे आमच्या तोंडातला घास काढून घ्यायचा प्रकार होता आणि हे काम निलेश गडद्याला देणार होते, त्यामुळे हा प्रकार घडला. सचिन मोठ्यांचा काय संबंध आहे? ते अंकुश गडदे त्यांचं ते सोनाचं दुकान आहे, मी तुला पैसे घेऊ, त्यांचा संबंध आहे, त्यामुळे त्यांनी दबाव टाकून आमची केस घेतली. त्यांना तो धक्का पाहिजे होता. हां, काम पाहिजे ते आम्हाला हाकलून लावणार होते, त्यासाठी त्यांनी निलेश गडद्याला आणलं होतं. ओके. कसलं मी स्वतः कोळेकर साहेबांना मला सांगायला गेलो निलेश तडीवाल करणार साहेब उठायला सुरुवात करायला. कोळेकरवर कारवाई करायला तुम्ही थोडा आवाज उठवला तर त्याला एक वेगळं न्याय मिळेल.